शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या शेतकरी बांधवांनो प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे। ही अधिकृत बातमी आताच कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। आता सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी वर्गामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार। कारण की आता लवकरच खरीप हंगाम हे सुरू होत आहे। सध्या शेतकरी बांधव देखील कामामध्ये व्यस्त आहेत। शेती मशागतीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची गरज आहे। तसेच आता खरीप हंगाम या ठिकाणी लवकरच सुरू होत असल्यामुळे खते, बी बियाणे शेतकरी बांधवांना खरेदी करण्यासाठी, पेरणीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची गरज भासते। या पार्श्वभूमीवरती आता राज्यातील शेतकरी बांधवांचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधी जमा होणार, असा प्रश्न देखील शेतकरी बांधव वारंवार उपस्थित करत आहेत। आता सध्या जर शेतकरी बांधवांनो सोशल मीडियाचा जर विचार केला तर तुम्ही शेतकरी बांधवांनो पाहतच असाल, म्हणजे यूट्यूब असेल की बऱ्याच साऱ्या अशा बातम्या आपल्याला शेतकरी बांधवांनो पाहायला मिळत आहेत की ज्यामध्ये शेतकरी बांधवांना असं सांगण्यामध्ये येत असतं की उद्या पैसे जमा होणार, आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले किंवा इतर कोणतीही तारीख तुम्हाला सांगून देतात। आणि प्रत्यक्षामध्ये जर शेतकरी बांधवांनी बँकेत जाऊन जर का खाते तपासले तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा हा जमा झालेला नसतो। आता काही बातम्यांमध्ये शेतकरी बांधवांनो तुम्हाला काही म्हणजे की असं सांगण्यामध्ये येतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा झाला। त्याचबरोबर PM किसान योजनेचा देखील 23वा हप्ता जमा झाला, असं काही बातम्यांमध्ये तुम्हाला सांगण्यामध्ये येतं। परंतु प्रत्यक्षामध्ये बँकेचे खाते तपासल्यानंतर खात्यावरती 1 रुपया सुद्धा नसतो। त्यामुळे सध्या शेतकरी वर्गांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील पूर्णपणे निर्माण झाले आहे। होय शेतकरी बांधवांनो, तर आता पहा शेतकरी बांधवांनो, पूर्णपणे बातमी आता तुम्ही लक्षात घ्या। अद्याप देखील 1 रुपया सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा जमा झाला नाही। त्यामुळे कोणत्याही चुकीच्या बातम्यांवरती शेतकरी वर्गांनो विश्वास ठेवू नका। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही, परंतु नेमका नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर हे देखील जाणून घेणं आपल्यासाठी शेतकरी बांधवांनो अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला देखील असा प्रश्न पडलेला असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेला, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर वाटप करण्यामध्ये येणार आहे, तर हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणत्या वेळेला, कोणत्या तारखेला नेमकी तुम्हाला आज खात्यावरती पैसे जमा होतील की उद्या होतील, हे पूर्णपणे आता आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी, शेतीविषयी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बातम्या तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। आता शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 रुपयांची अत्यंत गरज असेल, पैशांची अत्यंत गरज असेल, त्याचबरोबर मी तुम्हाला पुढे हे देखील सांगणार आहे की PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच काय तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता देखील जमा होईल का, हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याविषयी आपण थोडीशी जानकारी घेऊया, त्यानंतर PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचं आपण पाहणारच आहोत। तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, आता सर्व काही माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढील 2 ते 3 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे।
त्याचबरोबर नेमकी तुम्हाला PM किसान योजनेचे 2,000 रुपये कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील शेतकरी बांधवांनो सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याबरोबर तुम्हाला आता ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या। त्यामुळे आता फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून ह्या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी जमा होणार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी जमा होणार हे आपण थोड्याच वेळामध्ये पुढे शेतकरी बांधवांनो पाहणारच आहोत। तर आता चला आपण सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये PM किसान योजनेची आणि नमो शेतकरी योजनेची बातमी समजून घेऊया। आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार हे तर तुम्हाला शेतकरी बांधवांनो समजला असेल, परंतु नेमकी कोणत्या वेळेला, कोणत्या तारखेला आणि कोणत्या वाजेपर्यंत जमा होणार हे अजून बाकीच आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये कधी जमा होणार आता हे आपण जाणून घेऊया। तर पहा, आता या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि PM किसान योजनेचा 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकत्रपणे नमोचे 2 आणि PMचे 2 असे +2 म्हणजेच की 4,000 रुपये आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। तर आता पहा, तुमचं जर का जिल्ह्यांचं या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती 2 + 2 4,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। तर आता पहा, जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। ती जर का कामे तुम्ही पूर्ण नाही केली तर तुम्हाला हप्त्यापासून देखील वंचित राहू शकतात। त्यामुळे ही 2 कामे देखील तुम्हाला शेवटला मी सांगणारच आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे सातारा। सातारामधील जर शेतकरी असाल, सातारामध्ये राहून शेती करत असाल, PMच्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, तुमच्या खात्यावर आता 2 हप्ते एकत्र जमा होणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर यवतमाळ मधील शेतकरी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि PMच्या 23व्या हप्त्याचे 2 असे एकूण 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर परभणी मधील शेतकरी असाल, परभणीमध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, तुम्हाला देखील पैसे कधी जमा होणार असा प्रश्न असेल, तर आता हा तुमचा प्रश्न पूर्णपणे संपलेला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला 2 + 2 PMचे 2 आणि नमोचे 2 असे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर जळगाव मधील जर शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, नमोच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत असाल, PMच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती लवकर नमोचा आणि PMचा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बीड बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय।
त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अहमदनगरमध्ये शेतकरी असाल, अहमदनगरमध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगरमधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तरी तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अकोलामधील जर शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला देखील अत्यंत पैशांची गरज असेल, तुम्ही देखील नमोच्या आणि PM हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तर आता या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणती ती 2 महत्त्वाची कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, ती आपण कामे जाणून घेऊया. तर नंबर 1 वरती काम तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल, तर अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हे पूर्ण करावे. त्यानंतर नंबर 2 वरती KYC. ज्या शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण असेल, तर अशा शेतकरी बांधवांनी KYC लवकरात लवकर पूर्ण करावे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे 2 कामे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. तुम्हाला देखील पूर्णपणे पैशांचा लाभ मिळेल अशी माझी नम्र